जे आपण पाहतोय याच्यामध्ये, तर अशा पद्धतीनं आपण बघतोय की ज्या सुधारणा चळवळी ज्या आहेत त्या जशा महाराष्ट्रात सुरू झाल्या तशाच पद्धतीनं बंगालमध्ये देखील सुरू झाल्या आणि त्यातून तिथे देखील सतीप्रथेविरोधात पहिल्यांदा राजा राममोहन रॉय जे आहेत त्यांनी आंदोलन केलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे ही जी प्रोसेस आहे या पद्धतीच्या समाज सुधारणा चळवळीच्या सुरू होण्याची, ती या 19व्या शतकामध्ये, 19व्या शतकाच्या आरंभी आपल्याला घडून आलेली दिसून येते. तर यातलं जो दुसरा युनिट आहे, हा पहिला युनिट झाला, त्याच्यानंतर आपण दुसऱ्या युनिट कडे जाऊया. दुसरा जो युनिट आहे तो आहे वुमेन रिफॉर्मर्स. म्हणजे स्त्री सुधारक जे होत्या, या सगळ्या सुधारणा चळवळी झाल्या त्याच्यामध्ये आपण अनेक सुधारक आपल्याला माहित आहेत. म्हणजे भांडारकर यांचं जसं नाव सांगितलं तसं त्याच पद्धतीनं महात्मा ज्योतिबा फुले होते, महादेव गोविंद रानडे होते, आगरकर होते, गोपाळ हरी देशमुख होते, हा, म्हणजे लोकहितवादी. तर असे अनेक, विठ्ठलरामजी शिंदे होते, हा, आणि किंवा नंतरच्या काळात शाहू महाराजांनी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देखील होते. तर ह्या ज्या सगळ्या सुधारक झाले, तर त्याच पद्धतीनं काही स्त्रिया ज्या आहेत त्यांनी समाजसुधारक म्हणून काम केलेलं आपल्याला दिसतं आणि त्याचा आढावा आपल्याला या युनिटमध्ये घ्यायचा आहे. हा, यातलं पहिलं नाव आहे ते सावित्रीबाई फुले यांचं. सावित्रीबाई फुलेंच्या बद्दल आपल्याला सर्वांना माहित आहे की मुलींसाठी पहिल्यांदा शाळा सुरू केली. त्याचबद्दल अस्पृश्य मुलांसाठीची शाळा त्यांनी सुरू केली. त्याचबरोबर दख्खन दंगे नावाचं एक, म्हणजे महाराष्ट्रामध्ये 1871च्या आसपास मोठा दुष्काळ पडला होता आणि त्या 1873 मध्ये दुष्काळ मोठा पडला होता आणि त्या दुष्काळाच्या मध्ये लोकांना अत्यंत खाण्यापिण्याची वगैरे खूप अडचणी येत होत्या. अशा काळामध्ये सत्यशोधक समाज जो होता, महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्थापन केलेला, त्याच्या माध्यमातून लोकांना अन्नधान्य पुरवता येतील, त्यांच्या समस्या सरकारपुढे मांडणं, अशा गोष्टी केल्या गेल्या होत्या. तर या सगळ्या कामामध्ये सावित्रीबाई फुलेंचा मोठा रोल होता. त्याचप्रमाणे 1893-94च्या आसपास पुण्यामध्ये आणि मुंबईमध्ये आपल्याला आपण बघतो की प्लेगची साथ आली होती आणि या प्लेगच्या साथीमध्ये जे लोक इन्फेक्टेड झालेले आहेत त्यांची सेवा शुश्रूषा करणं, हां, तर यासाठी देखील सावित्रीबाई फुलेंनी प्रयत्न केला होता आणि त्यातच त्यांना प्लेगची लागण झाली आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. तर या गोष्टी ज्या आहेत, तर या सावित्रीबाई फुलेंच्या संदर्भातल्या ज्या आहेत, त्या तुम्हाला त्या चॅप्टरमध्ये समजून घ्यायचं आहे. ताराबाई शिंदे जे आहेत, ताराबाई शिंदेचं स्त्री-पुरुष तुलना नावाचा ग्रंथ अत्यंत प्रसिद्ध आहे. या ग्रंथामध्ये स्त्रिया आणि पुरुषांच्या संदर्भात आणि म्हणजे त्यांची तुलना केलेली आहे. स्त्रियांचे म्हणजे त्याचा मेन हे आहे की उद्दिष्ट असं आहे की स्त्रिया आणि पुरुष यांच्यामध्ये जी असमानता या आपल्या समाजामध्ये विद्यमान आहे, त्याच्याबद्दल त्या प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. स्त्रियांना कशी दुय्यम वागणूक मिळते त्याच्याबद्दल त्यांनी मांडणी जी आहे ती आपल्या या स्त्री पुरुष तुलना या ग्रंथामध्ये केलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर तिसऱ्या ज्या स्त्री सुधारक आहेत, त्या आहेत पंडिता रमाबाई. पंडिता रमाबाई यांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारलेला होता आणि त्या चांगल्या अभ्यासक होत्या आणि त्यांनी विधवा सेवा सदन नावाची एक संस्था जी आहे ती स्थापन केलेली होती आणि त्यातून या ज्या समाजातल्या विधवा असतील तर त्यांच्यासाठी त्या काम करत होत्या. त्याचबरोबर समाजातली बालविवाहाची प्रथा असेल, विधवा पुनर्विवाहाला असलेली बंदी असेल, तर ही जी समाजातल्या रूढी आणि परंपरा होत्या त्याच्यावर त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात टीका केली. त्यामुळे त्यांना समाजाच्या रोषाला देखील सामोरं जावं लागलं होतं. तर या 3 स्त्री सुधारक जे आहेत, तर त्यांच्या संदर्भातली माहिती तुम्हाला या युनिटमध्ये अभ्यासायची आहे. हं. आता तुम्हाला या पहिल्या 2 युनिटच्या संदर्भात काही शंका आहे? नसेल तर मग आपण पुढचे 2 युनिट घेऊया.
नाही सर, नाही. नाही ना? कारण आपल्याकडे लाईट नाहीये त्यामुळं आपल्याला थोडं हे करायला लागेल. दुसरे 2 युनिट आहेत त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगतो. म्हणजे हे बरेच जे याची नावं आहेत त्याच्याबद्दल तुम्ही ऑलरेडी पेपरमध्ये तुमच्या शाळेच्या किंवा कॉलेजच्या 11वी-12वी पर्यंतच्या अ, जे पुस्तक आहेत त्यामध्ये देखील वाचलेलं असणार आहे. वृत्तपत्रामध्ये पण देखील वाचलेलं असणार आहे. हां, तर त्यामध्ये आता हे लहुजी साळवे जे आहेत त्यांच्याबद्दल म्हणजे सोशल रिफॉर्म म्हणजे पुरुष म्हणजे समाजसुधारक जे आहेत त्यांच्याबद्दलचा हा चॅप्टर आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला लहुजी साळवे, उस्ताद लहुजी साळवे ज्यांना म्हणून असं उस्ताद म्हणून पण ओळखलं जातं, तर त्यांच्याबद्दलची माहिती घ्यायची आहे. ते पुण्यामध्ये होते आणि पुण्यामध्ये अ, त्यांनी लोकांना हे जे तालीम होती त्यांची आणि तालमीमध्ये लोकांना सैनिकी शिक्षण ते द्यायचे. म्हणजे वासुदेव बळवंत फडके असतील हां, तर यांनी देखील त्यांच्याकडून या सगळ्या गोष्टींचं शिक्षण घेतलं होतं. त्याचबरोबर मी मगाशी जसा आर्य समाजाचा उल्लेख केला, तर आर्य समाज जो आहे, तर त्याचे स्वामी दयानंद सरस्वती जे आहेत, ते एकदा पुण्यामध्ये येणार होते आणि स्वामी दयानंद सरस्वती हे सनातनी जे विचारांचे लोक असतात त्यांचा दयानंद सरस्वती यांना विरोध होता. कारण दयानंद सरस्वती आर्य समाजाची जे तत्वज्ञान आहे, विचार जे आहेत ते मांडत होते. ते थोडं नव्या पद्धतीचं, वेगळ्या पद्धतीचे असे विचार होते. त्याला सनातनी विचारांच्या लोकांचा विरोध होता. त्यामुळे त्यांच्यावर हल्ला वगैरे करण्याची होण्याची शक्यता होती किंवा त्यांना मारण्याची धमकी वगैरे या लोकांनी दिलेली होती. तर अशा याच्यामध्ये अ, तिथल्या पुण्यातल्या ज्या लोकांनी दयानंद सरस्वतींना बोलवलं होतं, त्यांनी महात्मा फुलेंच्याकडे विनंती केली की त्यांना त्यांनी संरक्षण द्यावं. तर अशा वेळी या लहुजी साळवेंच्या तालमीतले पैलवान जे आहेत त्यांना पुण्यामध्ये संरक्षण दिलेलं होतं. तर अशा पद्धतीची एक महत्त्वाची भूमिका जी आहे ती या समाज सुधारणा चळवळीमध्ये लहुजी साळवे यांनी निभावलेली आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर विठ्ठल रामजी शिंदे महर्षी विठ्ठलरामजी शिंदे हे देखील एक मोठे समाजसुधारक होऊन गेले. हे अत्यंत अभ्यासक होते. यांना इंग्लंडमधून त्यांनी पी-एच-डीचं शिक्षण आपलं पूर्ण उच्च शिक्षण पूर्ण केलेलं होतं आणि भारतात आल्यानंतर त्यांनी पुन्हा समाजसुधारणेचा प्रयत्न केला. विठ्ठलरामजी शिंदेंचा प्राचीन भारताच्या इतिहासाचा, तर त्यातल्या तत्वज्ञानाचा एक मोठा अभ्यास होता आणि त्यामुळं त्यांनी समाज सुधारणेच्या संदर्भातल्या म्हणजे आधी जे लोक म्हणतात की या प्रथा आधी पण म्हणजे देवाने निर्माण केलेल्या आहेत किंवा आपल्या धर्मातच सांगितले आहेत. अशा ज्या गोष्टी आहेत त्या त्यांनी उघडकीस करून दाखवल्या की कसं ह्या नंतरच्या काळात तयार झालेल्या गोष्टी आहेत, अनिष्ट प्रथा आहेत, ते देखील त्यांनी आपल्या लिखाणातून सांगितलं. मग अस्पृश्यता निवारणासाठी प्रयत्न जो आहे तो विठ्ठल रामजी शिंदे जे आहेत त्यांनी केलेला आपल्याला दिसून येतो. हं. गाडगे महाराजांच्या संदर्भात आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की गाडगे महाराजांनी समाजामध्ये कीर्तनाच्या माध्यमातून जे प्रबोधन केलेलं आहे ते आपण सर्वजण जाणतो. आणि त्याचबरोबर अण्णाभाऊ साठेंची हे अण्णाभाऊ साठे हे अं, क- कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते होते. ते त्याचबरोबर शाहीर होते आणि मोठे साहित्यिक देखील होते. तर अण्णाभाऊ साठेंनी लिहिलेल्या कादंबऱ्या प्रसिद्ध आहेत आणि अण्णाभाऊंच्या कादंबऱ्यामधून आपल्याला त्या काळातल्या समाजाचे प्रतिबिंब जे आहे ते आपल्याला मोठ्या प्रमाणात मिळतं आणि त्यांचे जे शाहिरी काव्य आहेत त्यातून देखील आपल्याला समाज बदलासाठी त्यांनी कशा पद्धतीने आपल्या शाहिरीतून लोकांच्या पर्यंत आपले विचार पोहोचवण्याचा प्रयत्न केला ते आपल्याला दिसून येतं. अण्णाभाऊ साठेंचं दुसरं एक महत्वाचं होतं की कामगार वगैरेंच्या ज्या चळवळी असायच्या त्याच्यामध्ये अण्णाभाऊ साठे हे पोवाडे म्हणत आणि त्यामध्ये ते पोवाडे स्वतः रचत असतात आणि या कामगारांना संघटित करण्यासाठी त्यांना लढ्यासाठी सज्ज करण्याच्या दृष्टीने हे पोवाड्यांची रचना केलेली असतात. त्याच पद्धतीनं नंतरच्या काळात ज्यावेळेस महाराष्ट्र राज्य हे मराठी भाषिकांचं एकत्र सर्व वेगवेगळ्या प्रदेशात असलेल्या मराठी भाषिकांचं एकत्र असं अं, राज्य महाराष्ट्र राज्य निर्माण व्हावं म्हणून ज्यावेळी आंदोलन सुरू झालं त्याला आपण संयुक्त महाराष्ट्र चळवळ असं म्हणतो
तर त्या चळवळीमध्ये देखील अण्णाभाऊ साठेंनी खूप महत्वाची भूमिका निभावली. या सगळ्या आवाज येतोय ना माझा? येतोय. येतोय ना? अच्छा. कट वगैरे होत नाही ना? नाही सर. नाही. तर अण्णाभाऊ साठेंनी या पद्धतीनं जो सामाजिक बदलांच्या संदर्भात आपल्या पोवाडा, शाहिरी याच्या माध्यमातून जे विचार विचारांचा प्रसार केला त्याबद्दल त्यांना महाराष्ट्रातील समाजसुधारकांमध्ये महत्वाचं स्थान असल्याचं आपल्याला दिसतं. यानंतरचा जो घटक आहे त्याच्यामध्ये तुम्हाला अभ्यासाचं आहे की महाराष्ट्रातले एज्युकेशनल रिफॉर्म्स म्हणजे शैक्षणिक सुधारणा ज्या लोकांनी महाराष्ट्रामध्ये केले त्या समाजसुधारकांचा आढावा तुम्हाला त्याच्यामध्ये घ्यायचा आहे. तर त्यातलं पहिलं जे नाव आहे ते करमवीर भाऊराव पाटील यांचं नाव आहे. करमवीर भाऊराव पाटलांच्या बद्दल आपल्याला सर्वांना माहिती आहे. रयत शिक्षण संस्थेची त्यांनी स्थापना केली. आणि ते तसे म्हणजे कुठल्याही पद्धतीचं सरकारी मदत न घेता ही संस्था जी आहे ती त्यांनी स्थापन केली होती. म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये शिक्षणाचा अधिकार हा फक्त समाजातल्या अभिजन वर्गाला होता आणि बहुजन समाज जो आहे तो शिक्षणाच्या पासून वंचित होता. तर अशा समाजाला शिक्षण मिळावं, खेड्यापाड्यामध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्यापर्यंत शिक्षण पोहोचावं, उच्च शिक्षण पोहोचावं या दृष्टिकोनातून करमवीर भाऊराव पाटलांनी महाराष्ट्रभर अगदी खेड्यापाड्यामध्ये देखील शाळा आणि कॉलेजेसची स्थापना केलेली होती रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून. तर त्यांचा अभ्यास तुम्हाला यातून करायचा आहे. त्याचबरोबर डॉक्टर बापूजी साळुंखे शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंखे ज्यांनी विवेकानंद शिक्षण संस्थेची स्थापना केली. तर त्यांनी देखील याच दृष्टिकोनातून आपल्या शिक्षण चळवळीचा प्रारंभ केला. बापूजी साळुंखे हे आधी करमवीर भाऊराव पाटलांच्या रयत शिक्षण संस्थेमध्ये काम करायचे आणि नंतर ते काही इतर लोकांशी मतभेद झाल्यानंतर त्यांनी स्वतःची शिक्षण संस्था सुरू केली. आणि ही जी स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था जी आहे त्याचा देखील महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रभर आपल्याला प्रसार झालेला दिसतो. तर यासोबतच पंजाबराव देशमुख नावाचे जे सुधारक होऊन गेले ते देखील अत्यंत महत्वाचे होते. पंजाबराव देशमुख यांनी कृषी विषयक शिक्षण देण्यासाठी कृषी विद्यापीठांचं स्थापना केलेली आपल्याला दिसते. तर त्या पद्धतीने त्यांचं काम जे आहे ते देखील अत्यंत महत्वाचं आहे आणि हा जो मराठवाड्याचा प्रदेश आहे मराठवाड्यामध्ये पंजाबराव देशमुखांनी मोठं काम केलेलं आपल्याला दिसून येतं. तर असं एक साधारण तुम्हाला या पेपरमध्ये ही या पद्धतीने माहिती घ्यायची आहे सोशल रिफॉर्मच्या पेपरमध्ये. तुम्हाला यातल्या बरेच गोष्टी तुम्ही आधीच तुम्हाला माहित आहेत. त्यामुळे फक्त आता त्या पुस्तकातलं पाहून तुम्हाला थोडं सविस्तरपणे त्याची उत्तरं लिहिता येईल अशा पद्धतीने अभ्यास करणं आवश्यक आहे. तर त्या पद्धतीने तुम्ही आपल्या पुस्तकातून हे सगळं वाचू शकता. फक्त याच्यातला तो जो सगळा बदल महाराष्ट्राच्या समाजात झालेला आहे आणि सुरुवातीला नेमकी कशी परिस्थिती होती आणि त्यातून या पद्धतीचे सामाजिक बदल व्हावेत हा याचा विचार या लोकांनी कशा पद्धतीने केला तर हे तुम्हाला या संपूर्ण पेपरच्या माध्यमातून समजून घ्यायचं आहे. तुमच्या काही शंका असतील तर विचारा. आहेत काही शंका? आहेत का काही शंका? हॅलो सर, शंका तर आताबद्दल तर काही नाहीये. हा पण असाइनमेंट क्वेश्चन कधीपर्यंत मिळतील? असाइनमेंटचे प्रश्न मी दिलेत काढून. ठीक आहे. आता ते एकदा टाईप हा करतात टाईप केल्यानंतर वेबसाईटवर अपलोड करतात. त्यामुळे तुम्हाला ते एकदा वेबसाईटवर अपलोड झालं ना तर मी ग्रुपला शेअर करेन.
ठीक आहे, मिळून जाईल तुम्हाला ते लवकर. ओके सर, थँक्यू. हं. अजून काही शंका आहे? बोला बोला, ज्यांना शंका आहे त्यांनी हात म्हणजे डायरेक्ट माईक चालू करून बोललं तर चालेल, काही समस्या नाही. बोला. सर एक्झाम साधारणतः कधी असतील, काही आयडिया? नाही, आपलं परवा काल झालं होतं ना संपर्कसत्र सकाळी. मी त्यावेळी पण सांगितलं होतं की तुमची जी परीक्षा आहे, सेकंड इयरला आहात ना तुम्ही सगळे, तर तुमची जी परीक्षा आहे ती कॉलेज अरेंज करेल. आणि कॉलेजला ते वेळ दिलेली आहे 15 मार्च पासून ते 15 एप्रिल या दरम्यान ती परीक्षा ऑर्गनाईज करायला कॉलेजला सांगितलेलं आहे. मी परत एकदा तारीख कन्फर्म करून सांगतो तुम्हाला, एकच सेकंद. या परीक्षा ज्या आहेत तुमच्या, या कॉलेज स्तरावर आयोजित करायच्या आहेत. हॅलो. हॅलो. हा, 26 मार्च ते 30 एप्रिल या काळामध्ये कॉलेजने तुमच्या परीक्षा घ्यायच्या आहेत. तेवढा तो काळ जो आहे तो कॉलेजला दिलेला आहे. या दरम्यान त्यांनी परीक्षा घ्यायच्या आहेत. तर कॉलेज स्वतः तुमच्या, म्हणजे तुमचं कॉलेज म्हणजे तुमचं स्टडी सेंटर, ते स्वतः म्हणजे तुम्हाला वेळापत्रक तयार करतं आणि ते तुम्हाला कळवतील कधी परीक्षा येते. त्यामुळे तुम्ही त्यांच्या संपर्कात राहा. ठीक आहे. हो सर, धन्यवाद. आणि कोणाला काही शंका आहे? ठीक आहे, तुम्हाला काही शंका नसतील तर आपण थांबूया आता. हं? चालेल. ठीक आहे, आजचं संपर्कसत्र जसं साधारण दुपारी झालं, तर उद्याच्या संपर्कसत्राबद्दल मी कळवेन, कारण एक थोडं काम चालू आहे त्यामुळे मला सकाळी घेता आलं नाही ते. हं? तर उद्याच्या संदर्भात पण मी तुम्हाला आगाऊ कळवेन, जसं आज कळवलं ना तसं मी तुम्हाला सकाळीच कळवेन त्या संदर्भात. ठीक आहे. तर तुम्ही सर्वजण या संपर्कसत्राला जॉईन झालात त्याबद्दल तुमचे सर्वांचे आभार. धन्यवाद.